बघ, एक प्रश्न विचारतो. तुझ्या आयुष्यात असं कधी झालंय का, की तुला वाटतं सगळं ठीक आहे, घर आहे, नोकरी आहे, कुटुंब आहे, पण आतून काहीतरी खटकतंय. एक अस्वस्थपणा असतो, जो काही केल्या जात नाही. मला माहीत आहे हे फिलिंग आणि बहुतेक लोकांना हे असतं, पण कुणालाही सांगणार नाही. कारण सगळं ठीक आहे ना? या प्रश्नाला हो म्हणणे सोपे असते, खरे सांगणे खूपच कठीण. हे चॅनल कोणासाठी आहे? जे खरे बोलायला तयार आहात, माझ्याशी आणि स्वतःशी. आपण इथे बोलणार आहोत मानसिक आरोग्याबद्दल, नात्यांबद्दल, घरातल्या ताणाबद्दल आणि हे सगळं कायदेशीरपणे कसं हँडल करायचं याबद्दल पण. मी थेरपिस्ट नाही, वकील नाही. मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे, ज्याने हे सगळं खूप जवळून अनुभवलं आहे आणि रिसर्च केला आहे. कारण मला वाटतं की हे सगळं मराठीत कुणीतरी सांगायला हवं. आपल्या समाजात मेंटल हेल्थ हा विषय अजूनही टॅबू आहे. कुणाला अँक्झायटी आहे? अरे जास्त विचार करतोस किंवा करतेस? लग्नात ताण आहे? सहन कर. सगळ्यांचंच असतं. घरी बोलता येत नाही. बाहेर सांगू नकोस हां, लोक काय म्हणतील? पण बघ, हे ऐकत ऐकत आपण स्वतःवरचाच विश्वास हरवतो. आपल्याला वाटायला लागतं, कदाचित माझंच चुकत असेल, कदाचित मीच जास्त सेन्सिटिव्ह आहे. हे खरे नाही आणि मला हे तुला आज सांगायचं आहे. पहिली गोष्ट, या चॅनलवर मी मानसिक आरोग्याबद्दल सोप्या भाषेत बोलणार आहे. डिप्रेशन काय असतं? अँक्झायटी का येते? स्ट्रेस आणि ट्रोमा यातला फरक काय? हे सगळं डॉक्टरी भाषेत नाही, तुझ्या आणि माझ्या भाषेत. कारण एक गोष्ट मला खूप जाणवली, इंग्रजीत खूप कंटेंट आहे याच्याबद्दल, हिंदीत पण बरंच आहे, पण मराठीत जवळजवळ नाहीच. आणि हे आपलं नुकसान आहे. कारण जेव्हा आपण स्वतःच्या भाषेत ऐकतो, तेव्हा ते आत जातं, खरंच आत जातं, हृदयाला स्पर्श करतं. दुसरी गोष्ट, नाती, लग्न, घरातला ताण हे विषय ओपनली कोणीच बोलत नाही. किती जणांच्या घरात रोज शांत वातावरण असतं? खरंच सांग. बहुतेक घरांमध्ये काहीतरी चाललेलं असतं. नवरा बायकोचं, सासू सुनेचं, पैशांचं, मुलांचं, एकटेपणांचं आणि हे सगळं सायलेंट राहतं. तिसरी गोष्ट, आणि हे बऱ्याच जणांना माहीत नाही, या चॅनलवर आपण कायदेशीर हक्कांबद्दल बोलणार आहोत. कारण बघा, मानसिक ताण आणि कायदेशीर समस्या खूप वेळा एकमेकांशी जोडलेल्या असतात. घरगुती हिंसाचार, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा या गोष्टींमुळे माणूस आतून तुटतो. मला एक गोष्ट सांगायची आहे. हे चॅनल सुरू करताना मलाही थोडी भीती वाटली. लोक काय म्हणतील? कमकुवत आहे का? असं म्हणतील का? पण मग मला वाटलं, हीच तर समस्या आहे ना. आपण कोणीही असलो, एकटं वाटतं. आणि हे बोलणं वीकनेस नाही, हे करेज आहे. तर हे आहे मन मोकळं. इथे तुम्ही एकटे नाही. दर आठवड्याला एक नवीन व्हिडिओ येणार. मानसिक आरोग्य, नाती आणि तुमच्या हक्कांवर. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि खाली कमेंटमध्ये मला सांगा, तुम्हाला कोणता विषय सगळ्यात आधी हवा आहे. मी खरंच विचारतो आणि बनवतो.